धनंजयजी, काय म्हणाल या निर्णयानंतर? निर्णय पटतोय तुम्हाला? समाधानी आहात? नाही, मुळात पूर्णतः समाधानी नाहीयेत, पण नक्कीच सरकारने एक चांगलं पॉझिटिव्ह पाऊल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं या ठिकाणी टाकलंय. आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो. भलेही आमचं असं म्हणणं होतं की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि तोच शब्द भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी दिला होता. पण त्यांनी जो आज निर्णय केलाय त्यात अगोदर तर ते फक्त 1 लाखापर्यंतची देणार होते. काल आदरणीय पवार साहेबांच्या सोबत मुख्यमंत्र्यांची मीटिंग झाल्यानंतर जे काही पवार साहेबांनी सूचना केल्या होत्या त्यामध्ये थोडंफार त्या प्रमाणामध्ये सरकारने ऐकलं आणि आज कर्जमाफी त्या ठिकाणी जाहीर झाली. त्याचा फायदा मोठ्या संख्येने शेतकऱ्याला होईल आणि थोड्याफार का प्रमाणात पण शेतकऱ्यांचा कर्जाचा बोजा फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल हे नक्की आहे. पण राष्ट्रवादी बोला बोला बोला. पण तरी बऱ्याच प्रमाणामध्ये काही आता हे जे घेतलेले निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी होईल का नाही याची मात्र आम्ही नक्कीच खात्री घेऊ. त्या बाबतीत आम्ही सतर्क राहू. पण आज 1 लाखाची आणि 1.5 लाखाची कर्जमाफीपेक्षा जर सरकारने आणखी मोठं मन केलं असतं आणि सरसकट कर्जमाफी केली असती तर नक्कीच शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा मिळाला असता. पूर्णपणाने या ठिकाणी शेतकरी आनंदी झाला असता. आजही मोठ्या प्रमाणामध्ये मला माहित नाही, माझ्या कानावर आता संख्या आली, मी त्या मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली नाही, पण त्यांचं असं म्हणणं की 90% शेतकरी यामध्ये समाविष्ट होत आहेत. माझ्या अंदाजाने एक 70-72% शेतकरी त्यात समाविष्ट होत आहेत. जवळजवळ एक 40-45 लाख शेतकऱ्यांचं 1 लाखाच्या आतलं जे कर्ज आहे ते पूर्णपणानं फिटू शकतं. पण जे शेतकरी शेवटी शेतकरी आहे, लहान मोठं याच्यात व्याख्या त्याला करता येत नाही. कारण ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेस लहान शेतकरी अगोदर संपतो, मोठा शेतकरी थोड्या दिवसांनी संपतो. सलग 3 वर्षाच्या दुष्काळामध्ये लहान असू मोठा असू शेतकरी पूर्णपणाने होरपळला होता आणि त्यात लहान शेतकऱ्याला फायदा झाला तसा मोठ्या शेतकऱ्यांनाही थोड्याफार प्रमाणात फायदा झाला. पण सरसकट कर्जमाफी जर झाली असती तर त्याच्यात शेतकऱ्यांनी मोटर पाईपलाईनसाठी घेतलेलं कर्ज असेल, शेती अवजारांसाठी घेतलेलं कर्ज असेल, पॉली हाऊसचं कर्ज असेल किंवा त्याचबरोबर त्या अनुषंगाने घेतलेली शेतीच्या अनुषंगाने घेतलेली जी कर्ज आहेत ती सुद्धा मोठ्या रकमेची आहेत. आता ते शेतकरी पण हवालदिल झालेले आहेत. मोठं मन करताना सरकारने आणखी थोडंसं पाऊल उचललं असतं तरी 5-7 हजार कोटीचा फरक पडला असता. पण आनंद आहे की त्या निर्णय शेवटी झाला आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. शेवटी मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीनं 2014च्या डिसेंबरच्या पहिल्या अधिवेशनापासून कर्जमाफीची मागणी या ठिकाणी केली त्याच्यासाठी संघर्ष उभा केला. सभागृहात, सभागृहाच्या बाहेर, रस्त्यावर आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष असता त्याचा सर्व परिपाक म्हणजे आज सरकारला झुकावं लागलं आणि कर्जमाफी द्यावी लागली. शेवटी मोठ्या मनानं आम्ही सुद्धा या कर्जमाफीचं स्वागत करतो. तुम्ही मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात म्हणून खास तुम्हाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भातला प्रश्न, किती फायदा होतोय मराठवाड्यात? मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो कारण मराठवाड्यामध्ये जी शेतकऱ्यांची पत मर्यादा आहे ज्याला आपण शेतकऱ्यांना कर्ज कुठे किती मिळू शकते याची जी पत मर्यादा आहे ती पत मर्यादा फार कमी आहे. जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, इतर विभागामध्ये जसं पत मर्यादा जास्तीची कारण त्यांच्याकडे पिकं मोठी मोठी घेतली जातात, पाण्याचं क्षेत्र जास्त आहे, तसं त्यामुळे मराठवाड्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या निर्णयात सुद्धा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. धनंजयजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आता आपल्याबरोबर होते आणि त्यांनीही म्हटलेलं आहे की सरकारने दिलेल्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.